रोज रोज मिनी ब्लॉग करणं काही शक्य होत नाही, कारण रेसिपीचं बरंचसं रोजचं शेड्यूल असतं. फेस्टिवल वाईज मी रेसिपीज टाकत असते आपल्या चॅनलवरती. मोठे व्हिडिओज तुम्ही जर का पाहत नसतील तर नक्की बघा. आजचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस. दोनही मुलांना शाळेला सुट्टी होती, त्यामुळे सकाळी आरामशीर उठलो. आहोंना काही कामानिमित्त सकाळीच बाहेर जावे लागल्यामुळे त्यांचं काही जेवण आज बनणार नव्हतं. त्यामुळे मुलं आणि मीच असे घरी जेवायला असल्यामुळे मुलांनी फरमाईश केली, ती म्हणजे वरणफळं बनवण्याची. तर वरणफळाला आपल्याकडे बऱ्याच भागांमध्ये वरणाच्या चकल्या असेही म्हणतात, डाळ ढोकली म्हणतात. तर इथे ना अगदी साधा सोपा आणि मस्त कम्फर्ट फूड आपण त्याला म्हणू शकतो. तर असं जेवण मी बनवलेलं होतं. रोजच्या धावपळीच्या आणि घाईघाईच्या जेवणामधून किंवा रुटीनमधून जेव्हा आपल्याला सुट्टी मिळते किंवा मला विशेषतः सुट्टी मिळते, तर मी असंच जेवण बनवण्याचं ठरवते. तर इथे या चकल्या सोडलेल्या आहेत वरणामध्ये आणि मस्त अशा शिजवून घ्यायच्या अर्धा ते पाऊण तास. त्यानंतर इथे गाजरसुद्धा मी कुकरमध्येच हलवा बनवते. अगदी सोप्या पद्धतीने बनवते. खूप मस्त होतो, चविष्ट लागतो आणि अगदी पटकन होतो. एका शिट्टीमध्ये गाजर अगदी व्यवस्थित शिजतात. त्यानंतर यामध्ये मी साखर घातली, वेलची पूड घातली, थोडंसं मीठ घातलं, दूध घालायचं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला 5 ते 10 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे. अगदी मस्त असा चविष्ट इथे गाजर हलवा बनवून तयार होतो. झटकीपट बनवून तयार होतो. शाळेला सुट्टी म्हटली ना की बरेच अशी एक्स्ट्राची कामं निघतात घरामध्ये. पसाऱ्याची आवरावर असते, सोबतच मुलांचा अभ्यासही असतो. त्यामुळे असं शॉर्टकट जेवण बनवलं ना की आरामसुद्धा मिळतो. वरण भात आणि वरणाचे कुठलेही पदार्थ म्हटले ना, म्हणजे डाळीचे कुठलेही पदार्थ म्हटले ना की ते अगदी कम्फर्ट फूड असं मीच म्हणते, कारण त्याने खाल्ल्याने आरामही मिळतो आणि प्रोटीन आपल्या शरीराला मिळत असतं आणि मुलं देखील आवडीने खातात. भाजी करण्याचं टेन्शन नाही, आवडीचं काय आवडते काय नाही आवडत हे बनवण्याचं टेन्शन नाही. गाजर हलवा बनत असताना आणि सोबतच वरणफळ शिजत घालत असताना इथे मी बाकीची घरातील कामं उरकून घेतली पटापट, कारण सकाळचा नाश्ता स्किप झाल्यामुळे, म्हणजे नाश्ता न केल्यामुळे मुलांनाही प्रचंड भूक लागलेली होती. म्हणूनच पटापट इथे मी आवरून घेतलं. अशाच आहे ना, तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये काय काय बघायला आवडेल ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे मला मिनी व्लॉग बनवायला आणखीनच खूप सोपं होऊन जाईल. कारण रोजच्या ज्या काही रेसिपीज असतात त्यामधून काय विषय बरं घ्यायचा हे मला काही सुचत नाही. तुम्हाला जर का विषय असतील तुमच्याकडे तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमच्यापर्यंत मी नक्की असे मिनी व्लॉग घेऊन येत जाईल. किंवा मग सुट्टीच्या दिवशी तुमच्याकडे कोणतं कम्फर्ट फूड मुलांना आवडतं आणि तुम्ही कुठलं कम्फर्ट फूड बनवता तर ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. चला तर इथे माझं जेवण तयार झालेलं आहे मस्त, आणि भूक लागलेली असल्यामुळे ताटही रेडी केलंय. पुन्हा भेटूया अशाच छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.